खूप इम्पॉर्टंट असे पॉइंट आपण पाहिले होते. ओव्हरलॅप या प्रकारामध्ये द कमिंग ऑफ वन ऑर्बिटल ओव्हर द अनदर ऑर्बिटल, याच्यामध्ये आपण दोन प्रकार केले, एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय. या प्रकाराला आता आपल्याला जायचं आहे. आज आपल्याला डिस्टिंग्विश या पॉइंट मध्ये जायचं आहे. आणि हा डिस्टिंग्विश घेत असताना सिग्मा बॉन्ड आणि हा पाय, मला डिस्टिंग्विशचे पॉइंट लिहित असताना मी एक बॉन्ड जो आहे हा व्यवस्थितपणे तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला हा जो आहे का हा सिग्मा, ठीक आहे. आलं लक्षात? हा पाय बॉन्ड हे जे आहे ना, मी या पद्धतीनं का एक्सप्लेन केलं, कारण तुम्हाला याच्यातला फरक सांगण्याच्या आधी मला ते कळालं पाहिजे. मग आपला पहिला डिस्टिंग्विशचा पॉइंट इथून स्टार्ट करू. तुम्हाला लिहायचा आहे व्यवस्थित. इट इज फॉर्म्ड बाय एक्सियल overlap of atomic orbitals. फरक स्पष्ट करा, डिस्टिंग्विश पहिला पॉइंट. तर तिकडे पहिला पॉइंट काय असेल तुम्ही सांगू शकता ना. इट इज फॉर्म्ड बाय साइड वाइज ओव्हरलॅप, अथवा और शब्द काय रे त्याला, लॅटरल ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. पाठ होऊन जाईल की नाही? डिस्टिंग्विश फार सोपं असतं. हा ॲटॉमिक ऑर्बिटलचा ॲक्सियल ओव्हरलॅपनं तयार होतो, हा ॲटॉमिक ऑर्बिटलच्या साइड वाइज ओव्हरलॅपनं तयार होतो. ठीक, पहिला पॉइंट कळाला. इट इज फॉर्म्ड बाय ॲक्सियल ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. इट इज फॉर्म्ड बाय साइड वाइज ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. पॉइंट समजला? व्यवस्थित आला लक्षात? दुसरा भाग पाहता, हा एक महत्वाचा पार्ट आहे. एस एंड पी orbitals can take part in bond formation. म्हणजे ऑर्बिटल्स मध्ये एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल हे सिग्मा बॉन्ड करू शकतात. दुसरा पॉइंट, ओनली p orbitals can take part in bond formation. फक्त आणि केवळ p ऑर्बिटल्स बॉन्ड तयार करू शकतात. पॉइंट समजला? तिसरा भाग बघा. द एक्सटेंट ऑफ overlap is more.
एक्सटेंटचा अर्थ होतो प्रमाण. ओव्हरलॅपचं प्रमाण हे जास्त आहे. कुठे? सिग्मा बॉन्ड. तिसरा, द एक्सटेंट ऑफ overlap is less. प्रमाण ओव्हरलॅपचं जे पाय बॉन्ड मध्ये आहे ते कमी, त्याच्यावर करूया आपण चर्चा. आधी आपले पॉइंट्स करूया. मोर अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड, इथं शब्द वापरू शकता रिलीज्ड, गिव्हन आउट, लिबरेटेड. जास्त एनर्जी बाहेर पडते. लेस अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज, कमी प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. रिलीज्ड, गिव्हन आउट, लिबरेटेड यासारखे कुठले शब्द तुम्ही वापरू शकता. हेन्स सिग्मा बॉन्ड is stronger than pi. छान लिहायचं पण तुम्हाला हे व्यवस्थित लिहून दाखवले बोर्डवर सर्व. hence pi bond is weaker than sigma. आता छानपैकी व्यवस्थितपैकी इतका सुंदर सिस्टेमॅटिक पद्धतीने तुम्हाला डिस्टिंग्विश शिकवूया. शेवटचा पॉइंट काय करतो म्हणून सिग्मा बॉन्ड हा पाय बॉन्ड पेक्षा स्ट्रॉंग आहे. इकडे शेवटचा पॉइंट आहे पाय बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड पेक्षा वीक आहे. तर पहिले एक लक्ष ठेवायचा. आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी जरी झाली नसली तरी कन्सेप्ट एक शिकवतो. हा भाग लक्षात ठेवा. हा ऑर्बिटल आहे, हा ऑर्बिटल. याला ओव्हरलॅप म्हणायचं का नाही? ते टच, फक्त स्पर्श करतो. याला ओव्हरलॅप म्हणायचं का? यस, करेक्ट. याला ओव्हरलॅप म्हणायचं का? हो. आपल्या डोळ्यांना कमी किंवा जास्त हे कळतंय का रे? समजतं? मग इथे हा जो डार्क केलेला जो सेक्शन आहे त्याला रेखांकित भाग असं म्हणतो हा, आणि इथे डार्क केलेला सेक्शन हा सारखा आहे का? नाही. मग इथला जो सेक्शन आहे हा कमी आहे, इथला जो सेक्शन आहे हा जास्त आहे. मी प्रश्न तुम्हाला विचारतो, ऑर्बिटल मध्ये कोण फिरत असतो? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला फिरायला एनर्जी लागते की नाही? लागते. आउटबाउंड प्रिन्सिपल मध्ये आपण ऑर्बिटलची एनर्जी पाहिली होती की नाही? यस. म्हणजे याचा अर्थ ऑर्बिटलला एनर्जी असते? हो, असते. मग ज्या वेळेला ऑर्बिटल या पुढच्या कंडिशनला येतात त्याला ओव्हरलॅप म्हणतो आपण. आणि जसा ओव्हरलॅप सुरू झाला तशी इथून एनर्जी बाहेर पडते. During the course of overlap, energy is released, energy is liberated, energy is given out. मग आता आपल्याला एक कळालं, ओव्हरलॅप सुरू झाला, ओव्हरलॅप वाढला म्हणजे एनर्जी वाढली. जसा ओव्हरलॅप जास्त तशी बाहेर पडलेली एनर्जी जास्त. मग आता एक भाग आहे की हा बॉन्ड आहे, हा असा आहे ओव्हरलॅप कमी, आणि हा भाग असा आहे ओव्हरलॅप जास्त आहे. मग याला जर आता हा एवढा ओव्हरलॅप आहे,
तर याला आपल्याला सेपरेट करायचं असेल तर बाहेर पडलेली एनर्जी द्यावं लागेल की नाही, मग याला एनर्जी कशी लागेल, कमी लागेल. पण आता एवढी मोठी एनर्जी जर बाहेर पडलेली असेल तर एवढी एनर्जी दिल्याशिवाय हा बाजूला होईल का, बाजूला होणे म्हणजे बॉन्ड तुटणे. बॉन्ड तुटणे जे असतं त्याला आपण बॉन्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे याला आपण स्ट्रेंथ असं म्हणतो. स्ट्रेंथ बॉन्डची दोन प्रकारची असते, एक स्ट्रॉंग आणि एक वीक. मग आता पहिला भाग आहे स्ट्रेंथ कशावर अवलंबून आहे, स्ट्रेंथ अवलंबून आहे बाहेर पडणाऱ्या एनर्जीवर. एनर्जी कशावर अवलंबून आहे, ती आहे ओव्हरलॅपच्या प्रमाणावर. आणि म्हणून आता इथे आपण तर डिस्टिंग्विशला आलोच आहोत, पण पहिला भाग आता एक लक्षात घ्या. आता इट इज फॉर्म्ड बाय ऍक्सियल ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटा. सिग्मा बॉन्ड हा केवळ ऍक्सियल ओव्हरलॅपने तयार होतो, तर इट इज फॉर्म्ड बाय साइड वाइज ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटा. तर पाय बॉन्डचं फॉर्मेशन हे साइड वाइज लॅटरल बाजूने. सिग्मा बॉन्ड तयार करत असताना एस आणि पी ऑर्बिटल्स हे दोघेही भाग घेतात. पाय बॉन्ड तयार करत असताना केवळ पी ऑर्बिटल्स. आणि आता पुढचे 3 पॉइंट आता द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप इज स्मॉल. ओव्हरलॅप होत असताना सिग्मा बॉन्ड, आता हा पॉइंट मी इथे तुम्हाला थोडंसं, आता हा पी ऑर्बिटल म्हणजे आपण ही पेन गृहीत धरा. हे काय रे, हे रिफिल आहे ना, ही रिफिल म्हणजे ऍक्सिस गृहीत धरा, बरोबर मध्यभागाला असतो की नाही. आला पॉइंट. आता हा समजा हा भाग दाखवला मी, आणि हे जे बोट ठेवलेत का हे सेंटर न्यूक्लियस लक्षात घ्या. तर आता हा ओव्हरलॅप आहे का, हा आहे का, हा नाही. आता इथे आपल्याला 2 डायमेन्शन मध्ये दिसत असताना हा इथपर्यंत ओव्हरलॅप होऊ शकतो का, इथपर्यंत बघा बरं. तर आता हा एवढा ओव्हरलॅप, हे एका रेषेत दिसत नाही पण हा एवढा ओव्हरलॅप होऊ शकतो का नाही, हे एवढं, हे एवढा भाग एवढा. मग ओव्हरलॅप हा सिग्मा बॉन्ड आहे. आणि आता लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, रिफिल म्हणजे न्यूक्लियस आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे समोरासमोर येण्याच्या ऐवजी हे असे आले साइड वाईज. आणि आता हे साइड वाईज आल्याच्या नंतर बघा ह्या रिफिल म्हणजे 2 ऍक्सिस दिसल्या का, 2 ऍक्सिस दिसले. हे पाहिजे असे 2 ऍक्सिस. मग आता हे एकमेकांमध्ये जर ओव्हरलॅप करायचं असेल तर त्या रिफिल मधलं याचं अंतर बघा किती आहे. हे दिसताना मोठं दिसतं पण जाईल का नाही, आता कळालं की नाही. हा ओव्हरलॅप जो आहे याचं प्रमाण कसं आहे, कमी. आता लक्षात आलं की बा सिग्मा बॉन्ड मध्ये एवढा मोठा ओव्हरलॅप होऊ शकतो, पाय बॉन्ड मध्ये ओव्हरलॅप करायला जागा शिल्लक नाही. अशा पद्धतीचा सर्वसमावेशक भाग इथे येतो. म्हणून आपण काय सांगितलं, सिग्मा बॉन्ड मध्ये ओव्हरलॅपचं एक्सटेंट म्हणजे प्रमाण जास्त आहे, तर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप इज लेस इन द पाय. बरं, ओव्हरलॅपचं रिलेशन कसं सांगितलं, ओव्हरलॅप होत असताना बाहेर कोण पडते, एनर्जी. ओव्हरलॅप कमी असेल तर बाहेर पडणारी एनर्जी लेस, जास्त असेल तर जास्त. मग इथं लिहिलं मोर अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड, जास्त स्वरूपात एनर्जी बाहेर पडते का, व्हाय, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप जास्त. लेस अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड, व्हाय, ओव्हरलॅप कमी आहे. आणि आता आपला हा परत एक पॉइंट आहे, पण बाहेर पडलेली एनर्जी कमी असल्यामुळे त्याला तोडण्यासाठी लागणारी, बाहेर पडलेली एनर्जी जास्त असल्यामुळे त्याला तोडण्यासाठी लागणारी एनर्जी जास्त लागते, म्हणून तो स्ट्रॉंग आहे. कोणापेक्षा स्ट्रॉंग आहे, पाय. बाहेर पडलेली एनर्जी कमी असल्यामुळे तो वीक आहे, कोणापेक्षा, सिग्मा. आणि आता छान असं मी ठेवतोय, स्टॉप करा, स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित करा आणि हा लिहून पाठ करायचा. आता दुसरा प्रश्न परीक्षेला विचारला, काय सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन पाय बॉन्ड, असा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला उत्तर कसं लिहायचं. पहिला पॉइंट, हा इथं कुठं लिहिलं, स्ट्रेंथ लिहिलं का नाही. द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड म्हणजे तो स्ट्रॉंग का वीक डिपेंड्स अपॉन फॉलोइंग फॅक्टर्स. हा पहिला पॉइंट आहे. एखादा बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे कुठल्या भागावर अवलंबून आहे लक्षात घ्या. आता द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड डिपेंड्स अपॉन द एनर्जी रिलीज्ड. एखादा बॉन्ड स्ट्रॉंग आहे का नाही हे बाहेर पडलेल्या एनर्जीवर अवलंबून असतं.
कारण बॉन्ड तोडायला लागणारी एनर्जी कमी लागली तर तो वीक असतो, बॉन्ड तोडायला लागणारी एनर्जी जास्त लागली तर तो स्ट्रॉंग असतो. मग पहिला पॉइंट समजला. कुठल्याही बॉन्डची स्ट्रेंथ ही त्यामध्ये बाहेर पडलेल्या एनर्जीवर अवलंबून असते. द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड डिपेंड्स अपॉन द एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे. मग सिग्मा बॉन्ड मध्ये काय सांगितलं आपण? इन द सिग्मा बॉन्ड ॲज एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप इज मोर एनर्जी इज रिलीज्ड, हेन्स इट इज स्ट्रॉंगर दॅन पाय बॉन्ड. तिकडे काय सांगणार? इन द पाय बॉन्ड एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप इज लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड, हेन्स पाय बॉन्ड इज वीकर दॅन सिग्मा. म्हणजे हे 3 पॉइंट आणि हे 3 पॉइंट लिहिले की झाला 2 मार्काचा क्वेश्चन. हे खूप महत्त्वाचा पॉइंट आपण आज डिस्कस केलाय. छानपैकी व्यवस्थित लिहायचं, 2-2दा लिहित जा, प्रॅक्टिस करा तुम्ही. अशा पद्धतीचा भाग आपण घेतलाय. पुढं करा. आपल्याला काही रिॲक्शन्सच्या भागाला जात असताना आपण बॉन्ड फॉर्मेशन, तुमचा सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, त्यानंतर आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, असे खूप छान कन्सेप्ट जे आहेत मी कंप्लीट केले. उरलेला सेक्शन आपण